लंच ब्रेक संपलाय तरी इथे का टाइमपास सुरू आहे? वेळेचं महत्व किती वेळा एक्सप्लेन करायचं मी? सर मी बोलल्या मिस लीडर बोलल्या. काही ना काही एक्सप्लेनेशन असेलच तुमच्याकडे, द्या. अरे इंद्रा, मी बऱ्याच दिवसांनी फॅक्टरीमध्ये आलो होतो म्हणून मीच त्यांना थांबायला सांगितलं. तुम्ही लाख म्हणाल पण ह्या सगळ्यांनाही कळायला नको का? गप्पांच्या नादात आपले काम थांबलंय, फॅक्टरीचा वेळ वाया जातोय आणि आपल्या इंद्रजित सरांना वेळ वाया गेलेला आवडत नाही हे सगळ्यांना माहिती आहे ना तुम्हाला. त्यांची कामाची पद्धत पाहिली ना तुम्ही, त्याला जेवणाचीही शुद्ध नसते. मग आपले सर जर इतकी शिस्त पाळत असतील तर तुम्ही सगळ्यांनी शिस्त पाळावी, आपलं काम वेळेत पूर्ण करावं. एवढी माफक अपेक्षा त्यांच्या असणारच ना तुमच्याकडून. ते नेहमी वेळेवरच काम करतात. आज माझ्यामुळे त्यांचा वेळ वाया गेलाय. चूक असेल तर ती माझी आहे. एमडी इंद्रजित महाडिक, मला माफ करा. अहो नाही आबा, तुम्ही कशाला माफी मागताय? तुमची यात काही चूक नाही. आबा बरोबर बोलते ती. तुम्ही कशाला उगाच स्वतः रोडून घेताय? तुमची काहीच चूक नाहीये. बरं, मला जरा किटींशी बोलायचं आहे महत्वाचं, आणि तुमच्या काही सह्या हव्यात पेपर्सवर. येतं? सर, आबा होते म्हणून काय बोललो नाही मी. खरं तर चूक ह्याच मुलीची आहे. नाही, हिला सवयच आहे सगळ्यांना गोळा करून गप्पा मारायची, आणि तुमची तिला आधीच वॉर्निंग देऊन पण झाली. अहो सर, आम्ही कामालाच लागत होतो, पण ते काय काम होऊच शकत नाही ना. म्हणजे? अहो सर, आपलं जे मेन मशीन आहे ना ते बंद पडले. मी केव्हापासून मेकॅनिकला फोन लावायचा प्रयत्न करते पण तो काय उचलत नाही, म्हणून काम थांबलंय सर. विक्रांत, काय आहे? मी किती वेळा सांगितलंय इन हाऊस टेक्निशियन असला पाहिजे. दरवेळी आपण असं टेक्निशियन नसला की बाहेरून बोलवायचं म्हणजे किती वेळ वाया जातो. नाही, HR डिपार्टमेंटने तशी रिक्वायरमेंट दिली आहे, ते प्रोसेसमध्ये होईल लवकरच. अरे पण मग आधी का नाही झालं? विक्रांत, तुला चांगलं माहिती आहे आपलं जर प्रोडक्शन थांबलं तर किती नुकसान होतं आपलं. ते कामाच्या गडबडीत राहून गेलं. उद्याच्या उद्या मला आपला इन हाऊस टेक्निशियन अवेलेबल असला पाहिजे. शुअर. तू दाखव कुठलं मशीन बंद पडलंय ते. हे कारला मशीन रिपेअर करायला जाताना कॅच कॅच का होतं? त्यांना आपल्यावरती विश्वास असेल बहुतेक. त्यांना असं वाटत असेल की आपण पकडू त्यांच्या वस्तू त्यांच्या माग, म्हणून देत असतील कदाचित. त्यांना मशीन नेट करायला येईल ना? नाही म्हणजे मागच्या वेळेस तुक्का लागला असेल तर काय माहिती बाबा. आता एवढ्या कॉन्फिडन्सनी आलेत म्हटल्यावर येतच असेल. कोट बीट फेकून घड्याळ बिड्या फेकून आलेत म्हटल्यावर नॉलेज असेलच ना गोट्या. नॉलेज असणार सरांना, तेवढा कॉन्फिडन्स आहे मला. मला कोणी मदत करणार आहे का? हा हा हा. तू ड्रायव्हर दे. लागलं. इंद्रा, काय झालं तुला? इंद्रा, हे बघ, अहो केवढं लागलं याच्या हाताला. हे इंद्रा, अहो पण जा, तुम्ही सगळे बघत काय उभ्या, जा कोणीतरी पाणी घेऊन या. हे इंद्रा, अहो बघा ना केवढं लागलंय त्याला, हातात ना रक्त येतंय. मला सांगा काय झालं, एवढं कसं लागलं त्याला? काय नाही, ते थोडं लागले. हे थोडंच आहे, थोडंच आहे. अरे रक्त येते माझ्या मुलाच्या हातातनं. अहो तुम्ही डॉक्टरांना फोन करा ना. मी आधी शांत व्हा, मी करतो फोन डॉक्टरांना. काय झालं नेमकं? अहो सर, ते मशीन रिपेअर करत होते ना, तर ते हाताला वाईच लागलं. तुम्ही सगळे इथे असताना मशीनला तुम्ही त्याला हात का लावू दिलात? ते राणी, वाटलंच मला या मुलीमुळेच गोंधळ झालेला असणार. आणि इकडे
दे पाणी. हो हो. मी म्हणते येणार होता ना मेकॅनिक, काही गरज होती का इंद्राला बोलावून घ्यायची? इंद्रा उठ. अहो मुद्दामून का करेल ती? तिला काय माहिती इंद्रा स्वतः मशीन रिपेअर करायला जाईल ते. तुम्ही तिची बाजू घेऊ नका हो. कायम ना घरच्यांचा आधी तुम्हाला ह्या सगळ्यांचा पुळका येतो. त्या मुलाच्या हाताला एवढं लागलंय त्याच्याकडे बघा ना जरा. अहो बापाचं काळीज आहे माझं, मलाही त्रास होतोय, पण म्हणून मी दुसऱ्यावरती आरोप करत नाहीये. ते काही नाही, या सगळ्यांना ती मुलगीच कारणीभूत आहे. फर्स्ट एड बॉक्स आणलाय, हे लावलं ना की रक्त थांबल जरा. हे हो बाजूला उठ. माझ्या मुलाच्या जखमांना अजून वाढवून ठेवशील. हे ते सगळं घडलंय ना तुझ्यामुळे घडलंय. मशीन बंद पडल्याचं कोणी सांगितलं इंद्राला? तूच ना. तू सांगितलं नसतंस तर माझा इंद्र इथे आला नसता आणि हे सगळं घडलंच नसतं. मला काय माहित होतं? मी तर फक्त इंद्रा सरांना इन्फॉर्म करायला गेली होती की मशीन खराब झाली होती. आता मला काय माहिती ते स्वतः जातील मशीन रिपेअर करायला. तुला माहिती होतं ना इंद्राने आधी असं केलंय म्हणून? असं काय झालं की तू लगेच इनिशिएटिव्ह घेतो, माहितीये ना तुला? आई विक्रांत, तिला हेच तर हवं होतं की इंद्राने कंपनीत यायला सुरुवात केल्यापासून मी पाहते ही मुलगी त्याला सतत त्रास देते. काय ग, काय बिघडवलंय माझ्या इंद्राने तुझं? का त्याच्या जीवावर उठलेस तू? अहो मला ते काय बोलताय तुम्ही? मला मान्य इंद्राला थोडंसं रक्त आलंय, पण त्याला फारसं काही झालं नाहीये. हो काय बोलताय? मग आता ह्या मुलीमुळे आपल्या इंद्राला अजून काहीतरी मोठं होईल याची वाट पाहायची का? अहो तुम्ही कुठला विषय कुठे घेऊन चाललाय? त्या तुम्हाला ना माझीच चूक दिसणार. तसे ह्या सगळ्यांच्या पुढे तुम्हाला कुटुंब दिसतंय कुठे? ही मुलगी ना माझ्या लेकाच्या सतत आडवी येत असते. एक तर या मुलीला कोणाचं काही ऐकायचं नसतं, सगळा स्वतःच्या मनाचा कारभार करायचा असतो. त्यात कोणाला काही झालं तरी हिला काही फरक पडत नाही. तुझ्यासारखी ना निर्लज्ज मुलगी मी उभ्या आयुष्यात नाही पाहिलेली. विक्रांत साहेब, याला म्हणायचं स्वतःच्या पायावर दगड मारून घेणं. आज बाईसाहेब एवढे चिडले आहेत, राणीला हाकलूनच देतील कंपनीतनं. इंद्रा शांत सावकाश. इंद्रा बरं वाटतंय ना? ए बाळा. आई 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 मी ओके आहे आता. बरं चल, तू आता आमच्या सोबत घरी चल. बरं आहो, तुम्ही डॉक्टरांना घरीच बोलवून घ्या. चल. ठीक आहे, आई म्हणते ते बरोबर आहे, तू घरी चल. आई त्याची काही गरज नाहीये. आबा डॉक्टरलाही नका बोलो, मला तर बरं वाटतंय आणि मला असंही थांबावं लागेल इथे. आज रॉ मटेरियलची डिलिव्हरी आहे. ऐक इंद्रा, तू घरी जा, आराम कर. मी आहे ना, त्याच्याकडे बघेन सगळं. नाही, मला थांबायचंच आहे इकडे. ऑलरेडी खूप वेळ वाया गेलाय, आता पुढचा वेळ वाया घालून चालणार नाही. इंद्रा काय बोलतोयस तू? अरे चक्कर आली होती तुला, हाताला बघ एवढं लागलंय. ते काही नाही, तू चल घरी. आई तुला चांगलं माहितीये मला चक्कर का आली होती. मी ते तुम्ही सगळे काय करताय इथे? ऑलरेडी आपला खूप वेळ वाया गेला. आपल्याला ऑर्डर्स कम्प्लीट करायचे आहेत वेळेवर. ज्या सगळ्यांनी आपापल्या कामाला लागा. हे मुली, तू थांब. इंद्रा, या मुलीला आत्ताच्या आत्ता कामावरनं काढून टाकायचं. ही मुलगी मला इथे नकोय. पुन्हा हिच्यामुळे तुझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं ना? आई आज जे काही झालं त्या तिची काही चूक नाहीये अगं. मलाच त्या मशीनचा अंदाज नाही आला आणि हिची चूक असेल नाही तुला सांगायची गरजच नाही पडणार मला हिला कामावरून काढायला. पण आज तिची खरंच काही चूक नाहीये. तू जा तुझ्या कामाला लाग. आई आबा तुम्ही आता जाऊ शकता. आय एम ऑल राईट. आई मी आता ठणठणीत बरा आहे आणि एवढं काही नाही लागलंय. खूप छोटीशी जखम आहे. आत्ता मी कामाला लागलो ना परत बरा होईन. सो प्लीज तुम्ही जाऊ शकता. मला ती तू सांगतो तर ऐका ना त्याचं. मी ओळखतो त्याला. त्याला राहू दे फॅक्टरीमध्ये. कामच त्याला लवकर बरं करेल. बघ आबांना पण काय आलं. आई तुम्ही जा, काळजी करू नका. इंद्रा, तू नाहीच ऐकणार ना माझं?
बरं ठीक आहे, जातो आम्ही घरी, पण जरा जरी त्रास झाला तरी तडक घरी निघून यायचं आणि हाताला त्रास होईल असं काही करायचं नाही. हो हो हो, मी घेतो सगळी काळजी. तुम्ही सावकाश जा. विक्रांत, तू लक्ष ठेव याच्याकडे. वहिनी द्या पैसे. आज भरपूर पिकनिक गोळा झाली. जवळजवळ टार्गेट पूर्ण होत आले. अजून थोडं पाहिलं ना टार्गेटच पूर्ण होईल. चला. हो, ही जागा बेस्ट आहे. या वेळेत तिथं कोणच येत नाही रस्त्यावर. आता या म्हाताऱ्याला पकडू आणि त्याच्याकडचे आपण सगळे पैसे काढून घेऊ. थांब थांब थांब, फोन आला. अरे आपल्या गजाभाऊचा फोन आहे. हॅलो, बोला ना गजाभाऊ. ए यार, कुठे? तुम्ही दिलेली तीच कामगारी करतोय आपण. बरं, गावला का देऊ? त्यालाच पकडायला चाललो होतो, तेवढ्यात तुमचा फोन आला. नजर काढू नको. फोन कट कर आणि काम करून टाक, कळलं का? हा, ठेवतो फोन. चल चल. राणे, कामावरनं निघता निघता वाचलीस, पण आता घरातनं रस्त्यावर येण्यापासून नाही वाचणार. अहो, मला तुमचं मगाचं वागणं नाही पटलं. सगळ्या कामगारांसमोर तुम्ही त्या राणीची बाजू घ्यायला नको होती. तिच्यामुळे आपल्या इंद्राला किती लागलंय. मी राणीबद्दल विनाकारण गैरसमज करून घेतलाय. मला मान्य आहे मुलीकडनं चुका झाल्या आहेत, मान्य आहे. चुका माणसाकडनंच होतात, पण म्हणून तू प्रत्येक वेळा चुकाच करतो असं नाही. आणि तुम्हाला इंद्र म्हणाला की या सगळ्यामध्ये राणीची काही चूक नव्हती, म्हणून तो सोडलं ना तिला. नाही तर माझं आज ठरलंच होतं, जोपर्यंत त्या मुलीला फॅक्टरीतनं हकलून देत नाही ना, तोपर्यंत मी तिथनं हलणार नाही. मला ती तुम्ही असं का विचार करताय? तिने हे मुद्दामून केलं नाही याची खात्री आहे मला. राणी मनानं खूप चांगली मुलगी आहे. काही मनाने चांगली मुलगी वगैरे नाहीये ती. तुमच्यावर काय ती मुलीने लिंबू फिरवलंय का हो? हा सतत तिचंच समर्थन करत असता. तुम्हाला माहित नाही त्या मुलीने मंदिरात काय केलं? महाडिक घरच्या सुनेनं भरायची ओटी त्या मुलीने भरली, तेही मुद्दाम. ते तिने मुद्दामून केलं नाही याची खात्री आहे मला. तुमच्याशी ना या विषयावर बोलण्यातच काही अर्थ नाहीये, कारण तुम्हाला घरच्यांपेक्षा बाहेरचेच जास्त जवळचे वाटतात. पण मी तुम्हाला एक सांगून ठेवते, तुम्ही मला कितीही समजावलं तरी माझं त्या मुलीविषयीचं मत बदलणार नाही. आबा, तुम्ही फॅक्टरीत गेलो होतो. तुमची उणीव जाणवत होते. चालायचं नशिबाचा भाग. कुठे निघालात? काय नाही, ते तुमच्याकडची नोकरी गेल्यानंतर आता पिगमी गोळा करायचं काम हातात घेतलंय. सुरेखाच्या औषध पाण्याचा खर्च जास्त आहे आणि राणीच्या पगारात काही एवढं भागत नाही, म्हणून मी आपलं हे काम करतोय. ते आमच्या इंद्रामुळे. सॉरी आबा, असं काय पण काय. अहो, इतकी वर्ष मायेने जपलंय तुम्ही, आणि तुम्ही काय आम्हाला आयुष्यभर पुरणार आहे? आबा आबा, कधी ना कधी आपला मार्ग शोधावाच लागेल की. आबा, तुम्ही माझ्यासाठी लय केलं. तुमचे उपकार ना ह्या जन्मात फिटणार नाहीत बघा. कराची भाषा काय करते तुम्ही? कधी काही लागलं हक्कानं मागा, मी नक्की मदत करेन.
आबा अब्बू अल्ला ते लय झालं बघा. येऊ येतो नाही. होय मग जय. ऐका आता. अहो सर तुम्ही इथे होय. मी कुठं कुठं शोधून आले तुम्हाला. वरच्या केबिनला पण जाऊन आले. हे सगळं काय? अहो तुम्हाला अचानक चक्कर आली ना, आता ती चक्कर का आली हे बघायला नको का? बीपी चेक करायला आले तुमचं. आणा बघू तो हात. हाय का आता? अहो तुम्ही जखमेवर जॅकेट पण घातलं तोय. अहो आत्ताच लागले ना, ओली ओली जखम आहे. काढा बघू ते जॅकेट. त्या जखमेला जरा वारं तरी लागू द्या. हा बघू, मला बीपी पण चेक करायचा आहे. हात बघू तुमचा. काढा ते जॅकेट. तू डॉक्टर आहेस का? अहो डॉक्टर नाहीये मी, पण आता तुम्हाला चक्कर आली ती बी अचानक, आणि ती जखम पण एवढी मोठी नाही. मग ती चक्कर का आली हे आपल्याला नको का कळायला? म्हणून म्हटलं बीपी चेक करूया. मला तर वाटतं तुमचं बीपी लो झालंय म्हणून तुम्हाला चक्कर आली असेल. हे बघ मी एकदम ओके. या सगळ्याची काही गरज नाहीये. असं कसं गरज नाहीये? अशी अचानक जर चक्कर आली ना तर बीपी चेक केलंच पाहिजे. आणि तसं बी आहे ना, फॅक्टरीचा नियम आहे की फॅक्टरीत जर कोणाला बी चक्कर आली तर आधी त्याचं बीपी चेक करायचं असतं. मग बीपी आपण चेक केलंच पाहिजे की नाही? आणि तुम्ही नियमाला पक्के आहे ना, मग तुम्ही चेक केलं पाहिजे. बघू बरं, मला बघू हात. हे सगळं जरा जास्तच होतंय असं नाही वाटत तुला? अहो सर जास्त काय होऊ नये म्हणूनच करतोय ना आपण हे. आता तुम्हाला अचानक चक्कर आली म्हणजे काहीतरी कारण असेल ना. बघू बरं, तुम्ही मला चेक करू द्या. आणि तसं बी आहे ना, मी तुमच्याकडे हे मशीनची कंप्लेंट घेऊन यायलाच नको पाहिजे होतं. पण आता मला काय माहिती होतं, मी तुम्हाला मशीन बिघडली असं सांगितलंय आणि तुम्हीच ती दुरुस्त करायला जाल. आता मी ते घेऊन तुमच्याकडे आलेच नसते तर तुम्ही मशीन दुरुस्त करायला गेलंच नसता. हे सगळं झालंच नसतं. मालती मॅडम बरोबरच बोलत होत्या. मग तिचं ऐकून तुला कामावरून काढून टाकायला हवं होतं का नाही? आता तो तुमचा निर्णय आहे सर. मी काय बोलणार ते जाऊ द्या. बघू, आणा तुमचा हात इथं. अहो आपल्याला तुमचं बीपी चेक करावंच लागेल. बघू बरं, तुम्ही हट्ट करू नका. तुला एकदा सांगितलं कळत नाही का ग? माझं बीपी नॉर्मल आहे. मी रक्त बघितल्यामुळे मला चक्कर आली होती. माझा प्रॉब्लेम आहे लहानपणापासून. चक्कर येते मला रक्त बघितले की. काय झालं असायला? काय जोक सांगितला मी तुला? नाही सर, पण ते आता तुमच्यासारखा माणूस त्याला रक्त बघून चक्कर येते म्हटल्यावरती आजच येईल की. अहो जर तुम्ही माहिती का आता कसं वागताय? ते लहान पोरं असतात ना जे इंजेक्शन द्यायला नेलं की घाबरतात, तुम्ही एकदम तसं वागताय. आमच्या काय ना बबल्या ना इंजेक्शन बघितलं की नुसतं भोकाड पसरता. त्याला 5 लोक लागतात डॉक्टरकडे न्यायला. मग तिकडे नेल्यावर पण तो डॉक्टरला लाथा मारल, त्याच्या बरोबर आलेल्या 5 लोकांना पण लाथा मारल. अहो लई त्रास देतो तो इंजेक्शन घ्यायला. झालं तुझं? आता कळालं तुला मला चक्कर का आली होती? मी नॉर्मल आहे. हे तुझं मशीन आणि जाय तिकडून. आणि ऐक, बाहेर कोणाला सांगू नकोस. काय सांगू नको? हेच की मला चक्कर का आली होती. का आली होती सर तुम्हाला चक्कर? बरं ठीक आहे सर, मी नाही सांगणार कोणाला की इंद्रजीत सरांना रक्त बघून चक्कर आली होती ते. हा पण सर मला काय म्हणायचंय, तुम्ही कशाला एवढे टेन्शन घेताय? कोणाला कळलं जरी तरी त्यात काय एवढं? अहो आपण माणूस होत ना. माणसाला हे होतच असतं. हे त्यांना दुखतं, खुपतं, ते हसतात, रडतात, त्यांना काहीतरी भावना असतात. अहो जर आता ह्या सगळ्या भावनाच माणसातून काढून टाकल्या तर माणूस आणि मशीन याच्यात काय फरक राहील सांगा बघू? अहो आज जरा कुठं असं वाटतंय की तुम्ही माणसं धरले, नाहीतर आधीपासून मला असंच वाटत होतं की हा माणूस तर मशीनच आहे बाबा. एक छोटी रिक्वेस्ट केली मी तुला की कोणाला सांगू नकोस बाहेर. त्यावर हो म्हणून जाऊ शकली असतेस तू. प्रत्येक वेळी एक्सप्लेनेशन द्यायची सवय आहे तुला. जाते मी. सर एक सांगू का? आता काय? हे आज तुम्हाला असं माणसात बघून भारी वाटलं बरं का. जाते.
मारिकांच्या सुनाच्या हातनं देवीची वटी भरली नाही म्हणून नाराज आहेसोय. मारिकांच्या सुनाच्या हातनं देवीची वटी भरली गेली. ही बाई एवढ्या काय एरझऱ्या घालतीये, कसल्या तरी टेन्शन मध्ये दिसते. ही टेन्शन मध्ये म्हणजे मी आनंदात. बघू तरी नक्की काय कारण आहे हिच्या टेन्शनचं, म्हणजे या उर्मिलाला हिच्या जखमेवर आणखीन मीठ चोळता येईल. मालती आई, काही झालंय का? खूप अस्वस्थ दिसताय. इंद्रा अजून घरी आला नाहीये ना, म्हणून जरा अस्वस्थ वाटतंय. ते घरी रोजच तर उशिरा येतात, मग एवढी काळजी काय करताय तुम्ही? नाही पण आज त्यांनी वेळेवरच यायला हवं होतं. आई आज काही विशेष आहे का? ते म्हणजे घरातली माणसं याच्यापेक्षा जास्त महत्वाची त्यांना फॅक्टरी वाटते. आणि आता बघा ना, अगदी आबांच्या पावलांवर पाऊल ठेवून चाललेत. उर्मिला, मुळात तुला माहिती का की मी त्याची एवढी काळजी का करतेय? नाही ना, मग ते विचारायचं सोडून तोंडाचा पट्टा चालूच आहे तुझ्या. सॉरी आई, कंपनीमध्ये काही झालंय का? हो, मशीन रिपेअर करताना. इंद्रा भाऊजी, इंद्रा, अरे तुझीच वाट पाहते. उर्मिला पाणी आण. तू बस इथे बस. बरं वाटतंय का तुला? हा, काय रे इंद्रा, एवढा उशीर का झाला? मी तुला म्हटलं होतं ना, आज रॉ मटेरियलची डिलिव्हरी आहे. पावसामुळे माल यायला उशीर झाला, सो थांबावं लागलं मला. बरं मला सांग, तुझा हात बरा आहे का? आणि तू डॉक्टरांना दाखवलास का हात? टीटीचं इंजेक्शन घेतलंयस का? आई मी सगळं काही केलेलं आहे, एकदम बरं आहे. आता ते छोटीशी जखम आहे, काय एवढी काळजी करते? ही छोटीशी जखम आहे. हे घ्या पाणी. भाऊजी, हे काय झालंय? हाताला कसली जखम आहे? वहिनी काही नाही झालंय, फॅक्टरीत एक मशीन बंद पडलं होतं. मेकॅनिक यायला उशीर होणार होता, सो मी विचार केला की स्वतःच रिपेअर करतो. माझं दुर्लक्ष झालं आणि थोडी जखम झाली आहे मला. ऍक्च्युली मीच घाई नाही करायला हवी होती. इंद्रा, तुझी काहीही चूक नाहीये. उगाच हे सगळं स्वतःवर घेऊन ना त्या मुलीला बाजूला सारू नकोस. मुळात ना ती मुलगी तुझ्या आसपास असली ना की काही ना काहीतरी अनर्थ घडतोच. मला तर अपशकुनी वाटते ती मुलगी. आई काही काय बोलतेस तू? यात त्या राणीचा अपशकुनी असण्याचा काय संबंध? अगं मी स्वतः गेलो होतो रिपेअर करायला मशीन, माझं दुर्लक्ष झालं म्हणून मला जखम झाली. यात तिची काही चूक नाहीये. भाऊजी, तुम्हाला माहिती नाही ती मुलगी कशी येते. त्या दिवशी तुम्ही मंदिरात आलात म्हणून, नाहीतर तिचा खोटारडेपणा आम्ही उघडकीस आणला असता. वनी जस्ट स्टॉप दिस नॉनसेन्स. मला त्या मंदिरात झालेल्या प्रकाराबद्दल काही बोलायचंच नाहीये. किती नॉनसेन्स गोष्ट करायला निघालेला तुम्ही, तुम्हाला आयडिया आहे का? हो, आपण कुठल्या काळात राहतोय, कोणाला काय करायला सांगतोय, याचं जरा तरी भान ठेवा. आई बघितलं कसे बोलतात मला. इथून पुढे मी काहीच बोलणार नाही. मी जे काही करते बोलते हे आपल्या घराच्या प्रतिष्ठेसाठीच करतेय ना. इंद्रा, काय चाललंय तुझं? तूही त्या मुलीची बाजू घेतोयस, हे मला अजिबात चालणार नाही. मुळात ना ती मुलगी तुझ्या आजूबाजूला असलेली मला अजिबात आवडत नाही. सतत असं वाटतं की ती तुझ्या आसपास असेल ना की काही ना काहीतरी वाईटच घडेल.